नमस्कार, मी उत्कर्षा. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहे मस्त क्रिस्पी असे कोकोनट कुकीज. तर घरच्या घरी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये अंड न वापरता खुसखुशीत असे कसे बनवायचे कोकोनट कुकीज हे आपण आज पाहणार आहे. चला मग सुरुवात करूया साहित्यापासून. अगदी 4 ते 5 गोष्टींमध्ये आपले कुकीज आज बनून तयार होणार आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर. तर हे मी 115 ग्रॅम एवढं बटर घेतलेलं आहे. आणि ही आहे पिठी साखर. तर ही अर्धा कप पिठी साखर आहे. आणि हे आहे डेसिकेटेड कोकोनट. तर हे 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलंय. आणि ही अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. आणि हे आहे ड्राय इन्ग्रेडियंट्स. तर यामध्ये 1 कप मैदा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर असं मी हे चाळून मैदा मोकळा करून घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये बटर, त्यामध्ये पिठी साखर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व मिश्रण बनवून घ्यायचंय. तर ती प्रोसेस आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपल्याला हे बटर आहे ते एका बाउलमध्ये घ्यायचंय. अगदी रूम टेम्परेचरचं बटर आहे, खूप सॉफ्ट आहे, म्हणजे आपल्याला ते विस्क करायला सोपं पडतं. तर हे छान क्रीमी होईपर्यंत थोडंसं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता मी पिठी साखर घालते. पिठी साखर आणि बटर हे खूप छान आपल्याला फेटून घ्यायचंय. त्याचं क्रीमी असं टेक्स्चर झालं पाहिजे. एक 3 ते 4 मिनिट आपण ह्याला मिक्स करून घेऊ. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला दिसते एकदम क्रीमी असं याचं टेक्स्चर झालंय. आता यामध्ये आपल्याला घालायची अर्धा चमचा वेलची पावडर. जर वेलची पावडर आवडत नसेल तर आपण व्हॅनिला इसेन्स घातला तरी पण छान चव येते त्याची. कुठलाही इसेन्स आता बटरमध्ये घातला तर तो छान मिक्स होतो त्यामध्ये. तर यामध्ये आपण घालूया डेसिकेटेड कोकोनट. व्यवस्थित हे मिक्स झालंय. आता यामध्ये आपण मैदा घालूया. अगदी हलक्या हाताने मी सर्व मिश्रण हे एकजीव करून घेतले. आपल्याला हे पिठाच्या गोळ्याप्रमाणे मऊ नाही करायचं, याच्यावरती दाब नाही द्यायचा. अगदी हलका असं आपल्याला हे स्ट्रक्चर दिसतंय. असं पीठ हे बनवून घ्यायचं. आता हे आपण थोडा वेळ सेट करायला ठेवूया. कुकीजसाठी लागणारा डो आपला आता तयार झालाय. तर आपण त्याला एक 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू, म्हणजे आपल्याला हव्या त्या शेपचे कुकीज बनवता येतात. 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपला जो कुकी डो आपण बनवला होता तो छान सेट झालाय. तर आपण आता त्याचे आपल्याला हवेत त्या शेपचे कुकीज बनवून घेऊया. आपल्याला आता कुकीज बेक करायला ठेवायचे. तर त्यासाठी मी बेकिंग ट्रेमध्ये हा बटर पेपर ठेवून घेतलाय. बटर पेपर नसेल तर आपण फक्त बटर थोडंसं लावायचं आणि त्याच्यावरती थोडा मैदा शिंपडायचा तरीही चालेल. एक साधारणतः एवढ्या आकाराचं पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला थोडंसं प्रेस करून असं चपटा करून घ्यायचा शेप त्याचा कुकी सारखा. आणि हे आता आपल्याला मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलंय, त्यामध्ये एक साइड आपल्याला घोळवून घ्यायची आहे. थोडंसं हाताने दाबायचं हलका आणि हे आपण बेकिंग ट्रेमध्ये ठेवूया. अशा पद्धतीने आपण सर्व कुकीज बनवून घेऊया. आपले सर्व कुकीज बनवून तयार झालेले आहेत. आपण जे प्रमाण आत्ता घेतलं त्या प्रमाणामध्ये 18 कुकीज आपले बनवून तयार झालेत. तर आपण आता ह्याला बेक करायला ठेवूया. त्यासाठी 180 डिग्रीजला 12 ते 15 मिनिट आपल्याला हे बेक करायचे आहेत. तर मी ओव्हन प्रीहीटसाठी लावलं होता. आता ओव्हन पण प्रीहीट झालाय. तर आपण आता कुकीज बेक करायला ठेवू.
आपण पाहिलं कुकीज खूप छान बेक झालेले आहेत, अगदी 12 ते 13 मिनिटांमध्ये कुकीज बेक झालेत. तर हे आता गरम आहेत त्यामुळं लगेच आपण डिमोल्ड नाही करणार. थोडंसं याला थंड होऊन द्यायचं आणि मग आपण कुकीज ट्रेमधून साईडला काढूया. अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी एवढे खुसखुशीत असे कोकोनट कुकीज कसे बनवायचे ते आपण आज बघितलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.